हॅलो 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 दादा मॉनिटर द्या ना, थोडा बेस पण द्या दादा. ते बारके इकडे हॅलो 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 बस बसून घ्या बसून घ्या. हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा तुम्हाला शाहिरींचा मानाचा मुजरा या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर योगेश कातकर आणि सूरज कातकर या शाहिरांना एक सांगणं आहे. बुवा खरंच तुम्ही खूप छान असं गीत गायलं बुवा. शगुनाच्या मेदीने शाहीर तुम्हाला एकच सांगेल, काय सांगते बुवा ऐका. शगुनाच्या मेदीने शाहीर तुम्हाला एकच सांगेन, आपण कलगीतुरा सादर करत असताना आपल्याही जाणीव असावी, आपण ऑर्केस्ट्रा करत नाही बुवा. शाहीर दुसरे शाहीर गातात म्हणून तुम्ही गाऊ नका. तुम्ही कलगीतुरा झाला पाहिजे, कारण तुम्ही नवखे शाहीर आहात. खरंच खूप छान आवाज आहे बुवांचा, पण थोडेसे हुशार मारून गेलेलेच आहेत. त्यांचा समाचार आम्ही नक्कीच घेणार. या ठिकाणी बुवानी आमचा जो विषय होता अजून बुवांना समजलेला नाही. बुवा सद्बुद्धी विचार मस्त लोभ अहंकार बुवा आम्ही टीप दिली होती. बुवा त्याच्यामध्ये बघा आम्ही सर्व तुम्हाला टीप दिली आहे आणि तुम्ही तेच उत्तर सांगताय. अजूनही नक्कीच विचार करा. ज्या वेळेस तुमचं उत्तर आम्हाला नक्की पटेल, तुमचा सत्कार आम्ही जरूर करू. दिलेलं उत्तर तुम्ही साफ खोटं आहे बुवा, नक्कीच तुम्ही जवळ आलेला असं मी म्हणेन, कारण अजून शोधाल. नक्कीच विचार करा. ह्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं साफ खोटं आहे बुवा. तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हालाही माहिती आहे बुवा. तुमच्या प्रश्नाकडे बोलत आहे, लक्ष असू द्या. तुमचा प्रश्न असा आहे, भगवंताचे आनंदायी उच्चारण असलेले टपाल कोणी कोणास पाठवले आणि ते किती अक्षरांनी पूर्ण केले बुवा. उत्तराच्या बाजू संदर्भात सांगतो. पहिलं उत्तर, आधी अनादी काळापासून देवी दैवतांनी ऋषी मुनी साधू संतांनी अनेक पत्र लिहिली. मग कुणी आत्मज्ञानाचं पत्र लिहिलं, कुणी अभंगाच्या माध्यमातून देवाशी लढीवालपणे, तर कधी देवाशी भांडण करणारी पत्र लिहिली. त्यातील एक उत्तम उदाहरण म्हणजे संत मंडळींनी पत्र लिहिलं. पंढरपूरला पत्र वाचून आनंद झाला पांडुरंगाला. रुक्मिणी मातेने भगवान श्रीकृष्णाला पत्र लिहिले, ते सुदेव ब्रह्माने भगवान श्रीकृष्णापर्यंत पोहोच केले. हे सर्वांना माहिती आहे. मुख्य उत्तर ऐकून घ्या बुवा, लक्ष असू द्या. भगवंताचे आनंदाचे उच्चारण असलेले टपाल महात्म्याने परमात्म्याला पाठवले आणि परमात्म्याने अडीच अक्षरांनी पूर्ण केले. या टपालाला ते शास्त्र प्रचितीच्या पाकिटात घालून, आत्मा प्रचितीचे तिकीट लावून, गुरु प्रचितीचा शिक्का मारून स्वरूपानु भावाच्या पेटीत टाकले बुवा. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. खरोखरच आम्ही देण्याचा प्रयत्न केला बुवा, तुम्ही नक्कीच मानाल. आता बुवा तुम्हाला आमचा प्रश्न तुम्हालाच विचारतो. तुमचा प्रश्न लक्ष असू द्या. आता कातकर बुवा, तुमच्या प्रश्नाला धरूनच आमचा पुढचा प्रश्न असा आहे की हे पत्र देणारा पोस्टमन कोण? घाणेकर बुवा ऐकताय ना? हे पत्र देणारा पोस्टमन कोण आणि ते पत्र कोणाच्या ठिकाणी पोस्टमनने पोहोचते केले हे सांगायचं आहे बुवा. बुवा जरा जोरातच होते बुवा. अजून तुम्ही लहान आहात, छान आवाज आहे, गायनही छान आहे. कारण योगेश कातकर माऊली आमचे गुरु समान आहेत, त्यांचा आम्ही आदरही करतो, त्यांनीही आमचा आदर केला आहे. शाहीर आणि शाहिरीचा आदर करणं गरजेचं आहे. काही रसिक प्रेक्षकांना थोडस वेगळं पाहिजे, पण सध्याच्या परिस्थितीनुसार लक्ष असू द्या. शाहिरांना बोलता येतं भरपूर, पण
जे आता वातावरण आहे त्या वातावरणानुसार चाललं पाहिजे. म्हणून यापुढे जसे आता सूरज कातकर बोलले, बुवाच्या कुठे घुसन ढेंगात घुसन. पक्या बुवा साधा नाही आहे. अरे ढेंगात तू घुसशील केवढ्याच माहितीये काय? हा ढेंगात घुसून कुठं जाशील तुला माहिती पण नाही पडणार. सोलून काढू तुला. बुवा जास्त बोलत नाही कारण टाइम जास्त झालेला आहे. या हॅलो योगेश बुवा, मला वाटलं होतं आहे अभ्यास आहे तुमचा, खूप ज्ञानी आहात, परंतु जी गवळण गायली ना गवळण तुझी वाजवली कुणी? पहिली गोष्ट तुझी वाजलेलीच आहे बुवा, लक्षात ठेव. काय बोलतोय? माझा नाद करायचा नाही बुवा, नाद करायला आम्ही काही अड्यांच्या नादी लागत पण नाही, लक्षात ठेव. कसं आहे गवळणीचा पूर्ण सारांश होता तो ऐकलेला नाही बुवा. सरस्वतीने फुंकली, हे केलं ते केलं ते नाही. तू आतमध्ये घुस आणि बघ गवळणीचा गाभा काय आहे तो, मग समजेल तुमचं ज्ञान काय ते. आता काय बोलतोय लक्ष असू द्या. हे तुमचं कसं झालं माहितीये का? बकरी माहितीये बकरी पाळा खाण्यासाठी अशी वर पाय करते वय काय बुवा. अजून वर जायला ना भरपूर टाइम आहे. पहिली बालवाडी, पहिली दुसरी तिसरी, या नंतर कॉलेजात एंट्री घ्या. समजलं काय? काय बोलतोय? काही खरं नाही याचा वा. पाजण्यावरून घेतलंच ना. आता मी काय बोलतोय ते लक्ष दे. थोडक्यात थोडं थोडं पण गोड. काही खरा नाही याचा हा झटक्यात रंग बदलणार. विचार करून ढवल पडल हा काळा कातकर. विचार करून ढवळ पडल हा काळा कातकर. विचार करून हा जो कात आहे कात, याला ढवळल्याशिवाय तो पूर्ण काळा पडत नाही. तोपर्यंत त्याचा अर्थ जो आहे तो तयार होत नाही. म्हणून काय बोलतोय बुवा, हे जाऊ दे, नावाचं राहू दे. चल ते दे. आता बाई श्रेष्ठ, तुला आता माया श्रेष्ठ करून दाखवतो बुवा. कशी आहे बघ. अरे हा तर समजतो हा मोठा शाहरुख सलमान खान आहे, पण मी तर म्हणतो हा खाऊन थुकलेला एक पान आहे. अहो कसला हा चांगला बुवा, ज्याच्या तोंडाशी नेहमी घाण आहे. आणि माझ्या समोर या योगेश बुवाला आज इथे कुत्र्याचा मान आहे. बुवा काय बोलता लक्ष असल्या. याच्या अंडाला काय बोलतोय, याच्या अंडाला, याच्या अंडाला, याच्या अंडाला धरून गरगर फिरवीन. याची मस्ती मी सारी ती जिरवीन. याची मस्ती मी सारी ती जिरवीन.
सोडली सखोलाले शरण काशी सोडली सखोलाले शरण काशी सोडली सखोलाले वर दिवसाला वर दिवसाला वर दिवसाला वर दिवसाला सारे आकाशी दाखवीन सारे आकाशी दाखवीन त्याची मस्ती सारी ती हिरवीन त्याची मस्ती सारी ती हिरवीन बुवा मराठी भाषा आहे पळवावी तशी पळते आणि वळवावी तशी वळते मी काय बोलतोय या चांडाला बोलतोय मी या चांडाला गुरु गणपतीचा मी केला मधु प्रकाश मालुकवाला मधु प्रकाश मालुकवाला मधु प्रकाश मालुकवाला नाही विना तुझ्या बापाला वैशा तुला मी मारील तुला महिषासुर आधी मायाशी लढायला आला ना तो हा विषय आहे दुसरा काय नाही कारण तुम्ही ज्ञान आहे तुम्हाला सांगायची गरज नाही आता काय बोलतो तो आहे अरे तुझ्या सारखे तुम्ही मी करणारे ते आले गेले रे किती आणि तुझ्या सारख्यांची या मधुप्रकाशला नाही रे भीती अरे तू किती ही पळ तुझी लगाम शेवटी माझ्याच हाती शेवटी हा सामना मीच जिंकेन बुवा सांगतो आज ठोकून छाती बुवा गाण्याकडे लक्ष असू द्या अरे हुकमाची राणी मी पाजी न पाणी मी काय बोलतोय माया श्रेष्ठ करायचं आहे ना बघितलं लक्ष दे अरे हुकमाची राणी मी पाजी न पाणी मी आज देते हा सुखाचा धक्का या राणीच्या मोर हो काय ठिकल हा छक्का 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 या राणीच्या मोर हो काय ठिकल हा छक्का हा 52 पद्याचा खेळ आहे काय बोलतोय लक्ष असल्या इकडे प्रत्येक वाक्याकडे लक्ष असू द्या आहो बादशाह हा गोलाम करतो हो सलाम म्हटला पिका हो याचा रंग भगवान मोटार कर्मान खोटार झालं तपान याचं भंग
मोर हो या राणीचा मोर हो काय टिकल हा चक्का 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 या राणीचा मोर हो काय टिकल हा चक्का पूर्ण पत्त्याचा खेळ आहे. हुकमाची ही राणीच आहे आणि तिच्या पुढे हा पंचा छक्का काय ठिकणार आहे. हलवून हलवून दमला काय बोलतोय अहो हलवून हलवून दमला याचा उठत नाही झोपला बाबूराव याचा झोपला बाबूराव झोपला बाबूराव
तुझा माझा भाव कुंभकर्ण तो तुझा बाबूराव. मला काय बोलायचंय? अहो कुंभकर्ण म्हणती याला रावणाचा भाव, कुंभकर्ण म्हणती त्याला रावणाचा भाव. ये झोपला झोपला बाबूराव खाली झोपला आता चालू घडीवर जो विषय चाललेला आहे, आता कित्येक अशी पोरं आहेत त्यांना लग्नासाठी मुलीच भेटत नाही. तो विषय या गीतातून गातोय, लक्ष असू द्या. लग्न होईना या पोरांचं, लग्न होईना या पोरांचं, पोर राहायला लागली कुवार. मुलगी मिळना ती लग्नाला, पावा पडलं लई चार. मुलगी मिळना ती लग्नाला, पावा पडलं लई चार. लग्न होईना या पोरांचं, लग्न होईना या पोरांचं, पोर राहायला लागली कुवार. लागलं पडाया दात होयांक, त्यांची जायाला लागली अटकल. अजून केसही पडले, आता पडाया लागली हो टक्कल. मामा भी देईना, श्यामा भी देईना, मामा भी देईना, श्यामा भी देईना. काय माहितीये का, आता मुली का नाही मिळत? कारण ज्या टायमाला आपल्याला मुलगी मिळवत तेव्हा आपण स्वीकारत नव्हतो. त्या वेळेस गर्भपात करून मुलीला मारलं जायचं, म्हणून या मुली कमी झाल्यात. बुवा लक्ष असू द्या. दिवा पाहिजे ना वंशाला, मग आता भटकतात. तेव्हा विचार केला तर नाही, का केला तर गर्भपात. सरते शेवटी मुलगीच पाहिजे, सरते शेवटी मुलगीच पाहिजे. लग्न लावाया बोहळावर,
झाले गेले बारी ह्या ठिकाणी आपल्याला सोडायचे असते आणि बाहेर गेल्यानंतर आपण जसे आहोत तसेच राहायला पाहिजे म्हणून काय म्हणतोय तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे सांग भल्या मानसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे धनाचा तुला नसा जग ही कोणाची सांग भल्या नको योगेश बुवासा रागात जाऊर नको योगेश बुवासा रागात जाऊर सामना तुझा माझा दोघ प्रेमान राहुर सामना तुझा माझा दोघ प्रेमान
धन्यवाद. झालं. मी घेऊ. रसिक बांधवांना नम्रतेची विनंती आहे. खरोखरच यावर्षी मी नाही, पण पुढच्या वर्षी जरूर आहे. मी पुन्हा परत येणार. आता माझी तब्येत थोडी प्रवासामध्ये बिघडली तरीसुद्धा लोकांचा आग्रह, विशेष करून आमचे शाहीर शक्तीवाले, ज्यांनी माझे पाहून त्यांनी एक आज शाहीर जे बनले यांना प्रथमतः माझं त्यांच्या 2 कॅसेट झाल्या. त्यानंतर ते नावारूपाला आले. आज ते विसरत नाही मला कधी. आता ह्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आग्रह केला आणि आमचे ढोलकीपट्टू, प्रसिद्ध ढोलकीपट्टू पांडुरंग महाराज यांची कृपा की तुम्ही एकतरी गाणं या ठिकाणी व्हायला पाहिजे. आग्रह लोक करतात. मी गायला कमी नाही, परंतु तब्येतीमुळे मी टाळत होतो. तरी ठीक आहे, जे काय करेन बोलेन ते मानून घ्या. पाच दिवसांना मी आलो गावात, मामी आलो गावात. 12 दिवसांना मी आलो गावात, मामी आलो गावात. एक खुशाल कोंबडी झाकून ठेवा, मामी आलो. बोला. 12 दिवसांना मी आलो गावात, मामी आलो गावात. खुशाल कोंबडी झाकून ठेवा, मामी आलो. बायकोच्या गावाला जातो तो मोठ्या रुबावाने जातो. कसा रुबावाने जातो बघा. आम्ही तुमचा लाडका नातावाई, मला तर म्हणता नाही सवय. तुमचा लाडका नातावाई, मला तर म्हणताय बरी नाही सवय. धन्यवाद.